नमस्कार, मी विक्रम चौधरी. मस्त न्यूज मुंबई की आवाज सरकार तक साठी. जोगेश्वरीच्या चाचानगरात गुंडांची मुजोरी. घटनास्थळी सीसीटीव्ही असूनही पोलीस गप्प का? जोगेश्वरी पूर्व चाचानगर परिसरात 25 जूनच्या मध्यरात्री तालिब मनसूर खान आणि फारुख यांनी स्थानिक नागरिकांना अमानुष मारहाण केली. या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करताना आरोपींनी स्वतःच कबूल केले की मी बाहेरचा नाही, माझं इथे बाईक रिपेअरिंगचं गॅरेज आहे. पोलिसांना माझा हप्ता जातो, त्यामुळे मी गाडी कुठेही लावणार. सीसीटीव्ही पुराव्यांचा खेळ. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या इमारतीसमोर ही मारहाण झाली तिथे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. आम्ही पीडित म्हणून पोलिसांना ही माहिती दिली होती. पोलिसांनी हे फुटेज पाहिले आहेत, पण त्यानंतरही ठोस एफआयआर दाखल करण्याऐवजी केवळ क्रॉस एनसी करून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर गुंडांनी स्वतः हप्ता देण्याचे कबूल केले आहे आणि सीसीटीव्हीमध्ये मारहाणीचे फुटेज उपलब्ध आहे तर कारवाई का होत नाही? प्रशासनावर आमचा सवाल. जोगेश्वरी पोलीस स्टेशनचे पीआय इक्बाल शिकलधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी मारहाण झालेल्या पीडितावरच दारू पिण्याचा खोटा आरोप केला आहे. पीडित व्यक्ती कामावरून थकून घरी परतत असताना हा प्रकार घडला. अशात त्यांच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे केवळ प्रकरणाला वळण देण्यासाठी केलेले कारस्थान आहे. सरकारला आमची कळकळीची विनंती. आम्ही या घटनेची माहिती महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवली आहे. आमची एकच मागणी आहे, त्या सीसीटीव्ही फुटेजची निष्पक्ष तपासणी व्हावी आणि गुंडांच्या हप्ताखोरीच्या दाव्याची सखोल चौकशी व्हावी. आम्ही पीडित आहोत, पण आम्ही घाबरलेले नाही. मस्त न्यूज मायन्स मुंबई की आवाज सरकार. कॅमेरामन साहेब, मी विक्रम चौधरी. मस्त न्यूज मायनस मुंबई की आवाज सरकार तक.